नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उद्या सकाळी मतदान व्हायचंय सुरू. आणि आज 19 तारीखला रात्री 8:30 नंतर मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण एक अचानक अशी बातमी आली दुपारनंतर की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, जे महाराष्ट्राचे माजी मंत्री सुद्धा आहेत, यांना मुंबई नजीक नालासोपारा इथल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडलं गेलं. अशा बातम्यांचा गदारोळ अचानक दुपारनंतर सुरू झाला. आणि आता रात्र होत आली आहे. तोपर्यंत नेमकं काय झालं याचं कुठलंही काहीही तपशील समोर येऊ शकलेला नाही. पण सगळ्या एकूणच मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी, राष्ट्रीय माध्यमातून सुद्धा त्यावरून हलकल्लोळ माजलेला आहे. आणि जितक्या बातम्या येत आहेत, जितकी माहिती समोर येते, ती माहिती प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा नवनवे प्रश्न निर्माण करते, असं मात्र नक्की म्हणता येईल. कारण 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे त्याचं वाटप करत असताना एका हॉटेलमध्ये पकडले गेले, अशी बातमी सुरू झाली. आणि कोण सांगतोय की 5 ते 8 लाख, 10 लाख काहीतरी रक्कम सापडली. कोण म्हणतो की ती तिथली जी बहुजन विकास आघाडी आहे तिच्या कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलवर छापा घातला, राडा केला, वगैरे वगैरे उलट सुलट बातम्या. आता बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे सुद्धा तिथे पोचले. मुळात त्यांनीच हा आरोप केल्याची बातमी आहे. पण स्वतः तिथे गेल्यानंतर विनोद तावडे यांना त्या हॉटेलमधून बाहेर काढण्याचं किंवा त्यासाठी आधी झालेला जो काही गदारोळ आहे त्यातून कार्यकर्ते हाणामारी करणारे, राडा करणारे हे हितेंद्र ठाकूरांचे, हे सगळं नेमकं काय आहे हे कोणीही सांगत नाहीये. पण तोपर्यंत हिंदी माध्यमामध्ये एक व्हिडिओ मी असा बघितला की भाजपा के राष्ट्रीय सचिव विनोद तावडे गिरफ्तार, म्हणजे अटकेपर्यंत बातमी गेली. आणि नेमकं काय झालं याचा पत्ता नाही. अटक झाल्याची कुठेही मराठीत बातमी नाहीये. हे सगळं काय चाललंय मित्रांनो? निवडणूक आणि राजकारण हे अटीतटीचं व्हायला काही हरकत नाही, पण ते हास्यास्पद व्हायला पाहिजे. इथपर्यंत आता माध्यमांच्या पत्रकारांची मजल गेली आहे का असं वाटायला लागलं. कारण कोणी समोर बसलेले, गंमत परत अशी आहे की एकमेकांवर आरोप करणारे दोन पक्षांचे परस्पर विरोधी नेते, उमेदवार हे एकमेकांवर आरोप एकाच पत्रकार परिषदेत करत होते. ज्या वेळेला हा गदारोळ झाला, निवडणूक आयोगाचे अधिकारी त्या विमानतळ हॉटेलवर पोहोचले. त्यांनी राडा होऊ नये याची काळजी घेतली. छापा घातला की नाही हे कोणी सांगत नाही. पैसे मिळाले तर ते कोणाचे सांगत नाहीत, कळत नाही. मजेशीर गोष्ट म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये हे पैसे कोणाचेच नसतील तर मला त्या काम धंद्याला उपयोगी पडतील असं काय ते वसई विराटचे उमेदवार तुमचे काय म्हणतात हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. आपण आचारसंहितेची मार्गदर्शन करायला, मतदानाच्या वेळेचं मार्गदर्शन करायला आलो असं विनोद तावडे म्हणतात. पण नेमकं कोण काय करतोय, कोण काय म्हणतोय ह्याचा गदारोळ दाखवला गेला. पण प्रत्यक्षात काय घडलंय, निवडणूक आयोग काय म्हणतोय याकडे कुठचीही बातमीदाराने लक्ष दिलेलं नाही, बातमी आलेली नाही. हा, एक बातमी अशी आली की या दोघांनी पत्रकार परिषद घ्यायची ठरवली होती, पण ती एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला, अशी एक बातमी होती. आणि नंतर एकाच पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे बाजूबाजूच्या खुर्चीत बसून काहीतरी निवेदन करताना आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारताना दाखवले गेले.
नालासोपाऱ्याचे उमेदवार भाजपचे कोण आहेत, ते राष्ट्रीय काय राजीव नाईक का आणखी महायुतीचे उमेदवार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर हे पण दिसत होते, आणि कोण काय कशा संदर्भात बोलत होता हे सुद्धा कळत नाही. हे थेट लाईव्ह दाखवलं जात होतं, थेट प्रक्षेपण. मला एक समजत नाही, या सगळ्यातून लोकशाही आणि निवडणूक ही आपण हास्यास्पद करतोय, मनोरंजनात्मक करतोय, टाइमपासचा विषय बनवतोय, याचं भान कोणालाच उरलेलं नाही का? तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. या माणसाने चंडीगडमध्ये एक निवडणूक हाताळलेली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी इंडी अलायन्स स्थापन केल्यानंतर पलटी मारून परत भाजपच्या म्हणजे एनडीए गोटात दाखल होण्याचा जो प्रयोग झाला, त्याचे पडद्यामागचे सूत्रधार विनोद तावडे होते असंही म्हटलं जातं. ते महाराष्ट्राचे आणि पूर्व मुख्यमंत्री असल्यामुळे निवडणुकीसाठी त्यांना एक स्टार प्रचारक म्हणून भाजपने महाराष्ट्रात पाठवलेला आहे. अशा माणसावर या स्वरूपाचा गंभीर आरोप करताना थोडं तरी तर्कशास्त्र, थोडा समजूतदारपणा, थोडी प्रगल्भता, थोडी अक्कल दाखवायला हरकत नाही. एका पक्षाचा राष्ट्रीय सचिव मोठी काय 5 कोटीची रक्कम घेऊन येताना पकडला गेला, असंही होऊ शकतं, मी नाही म्हणणार नाही. पण महिलांना विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले, इथपर्यंत ज्या बातम्या सांगितल्या जातात, त्या बातमीदाराला आणि ती बातमी दाखवणाऱ्या संपादकालाही कवडीची अक्कल नाही असं म्हणावं लागेल. कारण एका ठिकाणच्या एका आमदाराला निवडून आणण्यासाठी पक्षाचा राष्ट्रीय सचिव स्वतःची आणि पक्षाची सगळी इभ्रतपणाला लावण्या इतका मूर्ख नसतो. करोडो रुपये अगदी काल परवा ईडीने वगैरे किंवा निवडणूक आयोगाने त्या मालेगावच्या कुठे धाडी घातली आणि 125 कोटीचा हवालानी आलेल्या पैशाचं घबाड पकडलं. ज्या माणसाच्या नावावर हे पैसे 125 कोटी पाठवण्यात आले, त्याच्याविषयी चकार शब्द न बोललेले सगळे महाविकास आघाडीचे एकापेक्षा एक महान दिग्गज नेते, सुप्रियाताई सुळे सकट, मालेगावच्या 125 कोटी बद्दल गप्प होते. ते इथे न सापडलेल्या 5 कोटी बद्दल हलकल्लोळ करत होते, संजय राऊत पासून सुप्रिया सुळेपर्यंत. काय गंमत आहे बघा मित्रांनो. जिथे प्रत्यक्ष 125 कोटी पकडले गेले, हवालाच्या मार्फत आलेले मालेगावमध्ये, त्याविषयी या लोकांची बोलती बंद आहे. पण न पकडले गेलेल्या 5 कोटी बद्दल हे ऊर बडवत सुटलेले. आणि इथे कळतं की हा सगळा या लोकांनी निर्माण केलेला एक विनोद आहे, कारण त्याचा कुठलाही तपशील नाही. पोलिसांनी धाड घातली का, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली का, निवडणूक आयोगाचे अधिकारी किंवा कर्मचारी तिथे पोहोचले तर त्यांच्या हातात नेमकी किती रक्कम कुठे लागली, काहीही तपशील नाही. कोण म्हणतो 8 लाख, कोण म्हणतो 10 लाख, आणि बातमी मात्र ठळक मथळ्यांनी 5 कोटी. इथे कळतं की हे सगळं प्रकरण अत्यंत हास्यास्पद आहे. आणि ह्याची सुरुवात तिथले एक उमेदवार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या आरोपातून सुरुवात झाली. हरकत नाही, त्यांनी आरोप करायला काही हरकत नसते. त्यांना शंका आली किंवा 5 कोटी रुपये घेऊन नालासोपाऱ्याच्या हॉटेलमध्ये आलेले विनोद तावडे मतदारांना निवडणुकीच्या आधी पैसे वाटतायत, हा आरोप त्यांनी केला. तेव्हा त्यांच्याकडे कुठला पुरावा होता माहिती नाही. आपल्याकडे त्या हॉटेलचं काय सीसीटीव्ही फुटेज आहे असाही दावा त्यांनी केलेला नाही. पण उलट विनोद तावडे यांनी मात्र आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे असं म्हटलेलं आहे. प्रश्न असा आहे की याचा काहीतरी तपास निवडणूक आयोगाने करावा, पोलीस आयुक्तांनी करावं, काय तो पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करावा, आणि त्यांच्याकडून जे काय माहिती मिळेल त्यावर भाष्य आणि बातम्या करायला काही हरकत नाही.
पण ज्या गतीने ही बातमी 4-6 तास हैलावली जात होती, टाहो फोडून सांगितली जात होती, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि मागितल्या जात होत्या, दाखवल्या जात होत्या, त्या बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की कसंही करून भाजपनं पैसे देऊन मतं मागितल्याचा आरोप करायचा आहे आणि तो पुरावा देण्याआधी मतदाराला त्या बातमीने प्रभावित करायचंय, यापेक्षा दुसरा कुठलाही हेतू या बातम्यांमध्ये नाही. हा, त्यासाठी नोटा उडवताना दिसले कोणी, कोणी नोटांची थप्पी अडवताना दिसले, पण ज्यांच्या हातात नोटा आहेत ते भाजपचं असल्याचा कुठलाही पुरावा नाही. पण बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ते आहेत असंही सांगितलं जातं. मग पैसे ज्याच्या हातात आहेत तो आरोपी नाहीये. पैसे ज्याच्या हातात आहेत, नोटांची थप्पी ज्याच्या हातात आहे, त्याचा आरोप तो आरोपी नाहीये, तो गुन्हेगार नाहीये. कोणीतरी दिले असं सांगितलं ज्याच्या हातात नोट पण नाहीये. विनोद तावडेंच्या बॅगमध्ये पाकिटाच्या पाकिटं सापडली आणि त्या पाकिटांमध्ये मोठमोठ्या रकमा होत्या, नावं लिहिलेली होती, डायऱ्या होत्या. त्या डायरीमध्ये कोणाला किती पैसे द्यायचे याचा तपशील होता. हे सगळे आरोप दणादण केले जात होते, पण त्या डायऱ्या कुठे ह्याचा पत्ता नाही. त्या डायऱ्या पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने ताब्यात घेतला का याचा कुठे उल्लेख नाही, कुठे तपशील नाही. म्हणजे कशातच काही नाही. ज्याला आपण राईचा पर्वत करणं म्हणतो किंवा पराचा कावळा करणं म्हणतो, त्यापेक्षा ही सगळी बातमी जराही वेगळी नाही. पराचा कावळाही करायला हरकत नाही, पण त्यासाठी मुळात पर दाखवला पाहिजे. म्हणजे पर म्हणजे पीस. कावड्याचं पीस तरी तुम्ही दाखवताय का नाही. तुम्ही या विषयातला पुरावा म्हणून एक राई म्हणजे मोहरीचा काय तो दाणा असतो तो तरी दाखवते का नाही. आरोपाचे नुसते काय ते फवारेच्या फवारे आणि फेसच्या फेस भरपूर दाखवला गेला. 5-6 तास फेस काढला गेला, पण अधिक काहीच नाही. आणि त्यानंतर एवढं सगळं होऊन एकमेकांवर आरोप करणारे विनोद तावडेंवर हितेंद्र ठाकूर आरोप करतात आणि हितेंद्र ठाकूरांच्या गाडीत बसून तावडे निघतात. त्या गाडीचं चालक कोण असतो तर खुद्द हितेंद्र ठाकूरांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर. हा सगळ्यात विनोद आहे. आणि बातमी तर विनोद तावडे गिरफ्तार इथपर्यंत जाते. याला मित्रांनो विनोद नाही तर काय म्हणायचं हे तुम्ही मला सांगा. पोरकटपणाला मर्यादा असते. पोरकटपणाला मर्यादा असते आणि म्हणून मी तुलना कुठची करतोय की मालेगावमध्ये 125 कोटी रुपये पकडले. ती रक्कम आली, ती रक्कम ज्या माणसाच्या नावावर आली त्याला ताब्यात घेतला गेला, त्याची चौकशी करण्यात आली. याला हार्ड इव्हिडन्स म्हणतात, भरभक्कम पुरावा. विनोद तावडे, नाला सोपारा, विवान हॉटेल, हितेंद्र ठाकूर या सगळ्यामध्ये एक चिरकुट पुरावा तरी समोर आलाय का. कोणीतरी नोटा उडवतो किंवा कोणीतरी नोटांची थप्पी हलवून दाखवतो. हा कोणाला तरी पैसे वाटल्याचा, महिलांना पैसे वाटल्याचा पुरावा होऊ शकत नाही. पुरावा ज्याला म्हणतात तो कायद्याच्या कोर्टामध्ये न्यायाच्या कसोटीवर टिकणारा असावा लागतो. जे असल्या बातम्या देतात त्या निर्बुद्ध पत्रकारांना, बेअक्कल संपादकांना ही गोष्ट कोणीतरी समजावली पाहिजे. कोणीतरी समजावली पाहिजे. कुठल्या महिलांना पैसे वाटले त्यातल्या 2 महिला, 1 महिला समोर आणून ठेवा, तिला दाखवा, तिला बोलायला सांगा की बाबा असे विनोद तावडेंनी मला पैसे दिले किंवा विनोद तावडे बरोबर अमुक अमुक कोणतरी होता त्याने मला पैसे दिले, त्यांनी या बॅगेतून पाकिट काढलं. काहीतरी आहे का नाही. काहीतरी आहे का नाही. मला एक विनोद आठवतो मित्रांनो. मी एक व्यंगचित्र बघितलं होतं. एक चित्रांचं प्रदर्शन आहे आणि त्या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये एक फ्रेम लावलेली आहे, कोरं करकरीत कागद आहे, त्यामध्ये चित्र नाही, एक टिपका सुद्धा नाहीये. ना झाड आहे, ना पान आहे, ना फूल आहे, ना माणूस आहे, जनावर आहे, काही नाही. कोलं कुत्र गाय वगैरे काही नाही. आणि त्या चित्राला 1 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे चित्र प्रदर्शनामध्ये. आणि त्यामुळे त्या चित्रकाराची मुलाखत घेताना एक पत्रकार त्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला जे पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालंय त्या चित्रामध्ये नेमकं काय आहे
तुम्ही कसलं चित्र काढलंय? तो चित्रकार त्याला सांगतो, मी गायीचं चित्र काढलेलं आहे. तर तो विचारतो, गायीचं चित्र काढलंय? अहो, फ्रेम मध्ये तर कागद कोरा दिसतोय. तो म्हणाला, नाही, ती गाय चरणारी आहे. गाय गवत चरतानाच चित्र आहे आणि त्यासाठी मला बक्षीस मिळालंय. मग तो पत्रकार म्हणतो की गवत कुठे आहे? तो म्हणाला, गवत सगळं गायीने खाऊन टाकलं. मग तो पत्रकार त्या चित्रकाराला विचारतो, अरे गवत खाल्लं तर गाय कुठे आहे? तो म्हणाला, मूर्खात का, अख्खं गवत जर चरून संपलेलं आहे, गवतच शिल्लक राहिलं नाही, तर गाय कशाला शिल्लक राहील? गाय पण थांबली नाही, गाय पण निघून गेली. आणि म्हणून संपूर्ण चित्र कोरं आहे, याचा अर्थ चरणाऱ्या गायीचं चित्र आहे, कारण गाय तर चरून निघून गेलेली आहे. आणि त्यामुळे अख्खा कोरा कागद हे चरणाऱ्या गायीचं चित्र आहे. हा जो विनोद मी कधी काळी 30-35 वर्षापूर्वी एका दिवाळी अंकातल्या व्यंगचित्र मालिकेत बघितलेला होता, त्याला आजची पत्रकारिता म्हणतात. हेच तावडे नावाच्या विनोदाने मतदानाच्या आदल्या दिवशी या असल्या बातम्यांच्या ब्रेकिंग न्यूजने सिद्ध केलं की बॅग मधून पैसे आणले, बॅग मध्ये पाकिट होती, बॅगचा पत्ता नाही. बॅग मध्ये ज्यांना ज्यांना पैसे वाटायचे त्यांची नावं लिहिलेली होती. ती डायरी होती, ती डायरी कुठे? डायरीचा पत्ता नाही. 5 कोटी आले तर कोण म्हणतो 5 कोटी, आकडा सांगितला जातो, पण प्रत्यक्ष मिळाले किती? तर कोण म्हणतो 8 लाख, कोण म्हणतो 5 लाख, कोण म्हणतो 10 लाख. 1 कोटी पण रक्कम आहे असा दावा कोणी सांगत नाहीये. आणि मग कोण म्हणतो सकाळपासून वाटत होते, त्यामुळे धाड पडेपर्यंत पैसे संपलेले होते. कागद कोरा आहे कारण गवत खाऊन संपलेलं होतं, आणि गवत खाऊन संपलं म्हणून गाय पण निघून गेली. त्यामुळे कोरा कागद हे सुद्धा चरणाऱ्या गायीचं चित्र असू शकतं. हा जो त्या व्यंगचित्रातला विनोद होता, त्याला आजची महान ब्रेकिंग न्यूजची पत्रकारिता म्हणतात. हे मला 40 वर्षानंतर उलगडलेलं कोड आहे. 40 वर्ष मी त्याला विनोद समजत होतो. एका दिवाळी अंकातल्या विनोद चित्र मालिकेतला तो आज पत्रकारितेची वास्तविकता झालेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हा एक तावडे नावाचा विनोद जोरदारपणे सगळ्या माध्यमामध्ये चालू आहे. आणि जर मराठी माध्यमामध्ये हे नुसतं असं हवेतला फेस काढला गेला असेल, तर दिल्लीत बसून आपल्या पत्रकारितेचे पतंग उडवणारे जे राष्ट्रीय पत्रकार आहेत, त्यांनी विनोद तावडेंना गिरफ्तार करण्यापर्यंत, अटक करण्यापर्यंत मजल मारली असेल तर नवल नाही. कदाचित मी बोलतोय ते रात्री 8-9 वाजताची वेळ आहे 19 तारीखला. रात्री 11-12 वाजेपर्यंत विनोद तावडेंना तुरुंगात टाकलंय आणि त्यांना केस न चालवता त्यांचा एन्काउंटर पण निवडणूक आयोगाने केला. अशी ही बातमी उद्या मतदान सुरू होण्याच्या आधी मराठी माध्यमामध्ये झळकली किंवा राष्ट्रीय माध्यमामध्ये झळकली तर मला नवल वाटणार नाही. कारण आता पत्रकारिता ही विदूषकापेक्षाही विनोदी झालेली आहे, जोकर पेक्षाही आणि कॉमेडी शो पेक्षाही एकूण इलेक्ट्रॉनिक मीडियातली पत्रकारिता हा एक हास्यास्पद विषय होऊन गेलेला आहे. हे लोक उंदीर पोखरून डोंगर पण काढून दाखवतात आणि वर सांगतात, बघा डोंगर एवढा आहे, तो उंदीर केवढा असेल. आपल्याला हसावं की रडावं हे सुद्धा कळत नाही. अशी एक दुर्दैवी परिस्थिती इलेक्ट्रॉनिक मीडिया बघणाऱ्या, टीव्ही बघणाऱ्या, वृत्त वाहिन्या बघणाऱ्या सामान्य प्रेक्षकाची होऊन बसली आहे. आणि म्हणून मी म्हटलं, हा योगायोगाने तावड्यांचं नाव विनोद आहे आणि त्यांच्या सगळ्या नावावर आणि चारित्र्यावर हा एक विनोद चिखलफेक म्हणून करण्यात आला. बघू काय होतं, लवकर कळेल. अहो 2 महिन्यानंतर नाही, 2 दिवसानंतर मतदान संपल्यावर यातला कोणाला विनोद तावडे आणि ते 5 कोटी आठवणार पण नाहीत. अहो आत्ताच्या आत्ता 2.5 वर्षात
5 कोटीला मुळात यांच्या भाषेमध्ये 5 खोके म्हणतात. हे सुद्धा जे पक्ष आणि विरोधक विसरून गेलेत. त्यांच्या स्मृती भ्रंशावर माझा जास्त विश्वास आहे. एवढंच बोलून आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.